साहेब, पहिली गोष्ट हा मोर्चा नाही आहे. आम्ही कुठल्याही महानगरपालिकेतर्फे आम्ही फक्त आमचं निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत. कुठल्याही प्रकारचं मोर्चाचं स्वरूप याला देऊ नका. फक्त इथेच आहोत की आम्ही संख्येने इथे आलेलो आहोत, कारण आत्ता जो निवारा आम्हाला मिळालेला आहे तो फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. मग हा तात्पुरत्या स्वरूपाचा जो निवारा आहे तो सध्या आम्हाला एका शाळेमध्ये दिलेला आहे. काही दिवसातच तुम्हाला माहिती आहे की आपले सुद्धा पाल्य शाळेमध्ये शिकतात. आपल्याला माहिती आहे की काही दिवसात शाळा सुरू होतील. मग शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची काही डागडुजी असेल, रंगरंगोटी असेल, हे करण्यासाठी शाळा प्रशासनाला शाळा रिकामी लागेल ना. पण आता तिथे आम्ही सध्या राहतोय, म्हणजे आमची व्यवस्था तिथे केलेली आहे, पण ती तात्पुरती स्वरूपाची आहे. मग ही व्यवस्था जेव्हा आमची नसेल तेव्हा आमची पुढे काय व्यवस्था होणार आहे? किंवा आता तुम्ही पाहताय की सध्या तिथे ठिकाणी घडलेला जो प्रकार सगळ्यांना माहिती आहे. मग तिथल्या राहणाऱ्या स्थानिकांनी काय करायला हवं सर? कारण तिथलं साहित्य आम्ही काढू शकत नाही. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य नाही आहे. आम्हाला फक्त आमच्या महत्त्वाच्या काही ठराविक गोष्टी, म्हणजे काही पैसा अडकं असेल, थोडंफार दागदागिना असेल किंवा महत्त्वाची कागदपत्र असेल, इतकंच फक्त काढण्याची परमिशन मिळाली, तेही 5 ते 10 मिनिटात. वर्षानुवर्ष मांडलेला संसार 5 ते 10 मिनिटात कसा काढायचा? कसा काढला आम्ही? कारण तुमचे अधिकारी जे काही कुणी असं मला कळत नाही. मला न्याय व्यवस्था नाही माहिती, नाही कळत आम्हाला कुठलाही न्याय. आम्ही फक्त इथे आमची मागणी पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत. कुठल्याही प्रकारचा मोर्चा नाही. आमच्या न्याय व्यवस्थेवरती आमचा 100%